नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर सौ अमृता विजय शेंडे यांनी त्यांच्या अनुभवातून मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतेय त्यांच्याच शब्दात. ऐकूया. माझं लग्न होऊन जेव्हा मी सासरी आले ना, तेव्हा कळप्प्याच्या मांडणीत उंची आणि मापाप्रमाणे एका ओळीत रचून ठेवलेले स्वच्छ आणि चकचकीत स्टीलचे डबे बघून माझं मन अगदी प्रसन्न झालं. संपूर्ण घर आणि स्वयंपाकघर अगदी टापटीप आणि लख्ख असायचं. माझ्या सासूबाईंच्या कपाटात त्यांची प्रत्येक बाहेर जायची साडी अगदी मॅचिंग परकर ब्लाऊज सकट निगुतीनं घडी घालून व्यवस्थित एकावर एक रचून ठेवलेली असायची. पुढे त्यांच्याकडून ही टापटीप आणि व्यवस्थितपणा मी सुद्धा अंगभूत करून घेतला. एकदा गप्पा मारताना मी त्यांना सहजच म्हटलं, आई, तुम्ही या स्टीलच्या आपल्या डब्यांना किती जपता हो? त्यांच्यावर ओरखडा येऊ नये, चकचकीत राहावे म्हणून त्या स्वतः घासतात. आपण ते आपल्या मावशींकडे का नाही टाकत घासायला? त्यावर त्या म्हणाल्या, अगं, ते डबे विकत घेण्यासाठी मी जीवाचं रान केलंय. माझं नवीन लग्न झालं ना, तेव्हा एवढी काही चांगली परिस्थिती नव्हती. आम्ही ऑफिसमध्ये वर्षभर दिवाळी फंड काढायचो आणि त्या फंडातून मग मी हे डबे घेतले. त्यामुळे या डब्यांना इतकं जपते हो. त्यांच्याशी बोलताना मला आठवलं की माझ्या माहेरीसुद्धा बाबा सांगत की त्यांच्याही ऑफिसमध्ये मुलांसाठी फटाके आणि कपडे यासाठी एक फटाका फंड काढायचे. अशाच पद्धतीनं दर महिना रक्कम बाजूला काढून त्या फंडातून आमच्यासाठी दिवाळीत फटाके आणि नवे कपडे ते आणायचे. बेताची परिस्थिती असलेल्या त्या काळच्या घरांमध्ये अशा प्रकारे नवीन वस्तूंची खरेदी व्हायची. माझ्या माहेरी तर प्रत्येक मोठ्या खर्चासाठी रिकरिंग अकाउंट काढायची सवय होती. भविष्यातल्या प्रत्येक खर्चासाठी तरतूद म्हणून 1-2 वर्ष आधीपासूनच काही रक्कम बाजूला टाकायची पद्धत होती. त्यामुळे हाताला सुद्धा बचतीची आणि मनाला संयमाची सवय आपोआप लागली. माहेरी आणि सासरी मिळालेल्या या वारसामुळे आम्हाला पण ती सवय लागली. कधी घराचं नूतनीकरण करणं असो, मुलांचं उच्च शिक्षण असो किंवा एखादा दागिना करायचा असो, घरातले मोठे समारंभ असो, पर्यटन असो, या सगळ्यासाठी आम्ही काही वर्ष अगोदरच रिकरिंग सुरू करत असू. त्यामुळं काय व्हायचं की मोठ्या खर्चाचा भार कधीच अंगावर अचानक पडला नाही आणि विकत घेतलेल्या प्रत्येक मोठ्या वस्तूमागे काही ना काहीतरी आठवण राहिली. ती वस्तू मिळवण्यासाठी घेतलेले कष्ट, केलेले त्याग, यामुळं त्या प्रत्येक वस्तूचं, गोष्टीचं मोल आमच्यासाठी फार मोठं होतं. हल्ली वस्तू दिसली, आवडली की लगेच पैसे टाकून घेतली जाते. अशा प्रकारे त्या वस्तूसाठी प्लॅनिंग करून, थांबून मग ती घ्यायची, हे जर कोणी ऐकलं ना, तर आजच्या तरुण पिढीला याचं थोडंसं आश्चर्य वाटेल. त्यापेक्षा हल्ली मनात आलं त्यावेळी वस्तू हप्त्यांवर विकत घ्यायची पद्धत रूढ झाली आहे. पण यात वस्तू वापरण्यासाठी लगेच जरी मिळत असली तरी त्यासाठी जास्त किंमत ही मोजावीच लागते ना. शिवाय वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळे हप्ते मागे लागतात आणि ते वेळच्या वेळी भरण्याचा जो तणाव खिशावर आणि मनावर येतो ना, तो कधीकधी मग सहन होत नाही. मग स्ट्रेस रिलेटेड आजार मागे लागण्याची शक्यताही असतेच. तेव्हा बचत, संयम आणि योग्य नियोजन या तिघांचाही समन्वय साधून खरेदी केलेल्या मोठ्या वस्तू, केलेले मोठे खर्च हे कधीही श्रेयस्कर असतात. जे विकत घ्यायचं आहे ना, ते मानाने विकत घेऊन वापरण्यात जो आनंद आहे तो महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं श्रोते हो, ती वस्तू घेण्यामागे आपण ठेवलेला संयम आणि केलेले कष्ट हे त्या वस्तूच्या आठवणीत लपलेले असतात. म्हणूनच त्या वस्तूची खरेदी, त्या वस्तूचा वापर आपल्याला एक समाधान देऊन जातं, हे खरं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर
नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.